नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एकदम महागडी भाजी अशी काजू पनीर मसाला करून पाहणार आहोत. मंडळी, ही भाजी जर आपण बाहेर हॉटेलमध्ये खायला गेलो तर अगदी 400-500 रुपयाला एवढीशीच येणार. आणि तेवढ्याच रेटमध्ये जर आपण घरात ही भाजी करून पाहिलो तर मस्त अशी कढई भरून भाजी तयार होईल. आणि मंडळी, काय हरकत आहे एखाद्या दिवशी एकदम महागडी अशी भाजी खायला? मग चला तर मंडळी, आपण मस्त असं काजू पनीर मसाला घरच्या घरी करून खाऊया. मग चला तर मंडळी, त्याच्यासाठी पहिल्यांदा मी इथं काजू भिजवून ठेवणार आहे. त्याच्यासाठी मी इथं पाऊण वाटी हे तुकडा काजू घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी हे गरम पाणी घालून 15 मिनटासाठी हे भिजत असंच ठेवणार आहे. आता ह्या बाऊलला मी थोडंसं साईडला ठेवते आणि त्याचबरोबर मी आता हे कांदे पहिलाच कट करून घेतलेले आहे. हे साधारणतः 5 ते 6 मोठे मोठे असे कांदे आहेत आणि त्याचबरोबर 2 टमाटर आहेत. हे थोडंसं मोठं असंच मी इथं कट केलेले आहे. आणि आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कांदा आणि टमाटा सगळंच एकत्र घालून इथं मी मिक्सर करणार आहे. आता जेवढी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही कांदा आणि टमाटा घेऊ शकता. तुम्ही जर ग्रेव्ही थोडंच करत असाल तर कांदा आणि टमाटा पण थोडंच घ्या. आणि हो बरं का मंडळी, जे मी तुकडा काजू भिजवत घातले होते ते पण आपल्या भाजीच्या प्रमाणातच घ्या. आता इथं 15 मिनिट झालेली आहेत आणि आपले काजू देखील मस्त असे मऊ इथं झालेले आहेत. आता बाऊलमधले सगळेच काजू हे छोट्या मिक्सरच्या भांड्यात काढून व्यवस्थित आपल्याला इथं मिक्सर करायचं आहे. मिक्सर एकदम बारीक व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडंसुद्धा मोठमोठं असं काजूचे तुकडे राहता कामा नये. आणि आपण पाहू शकता मंडळी, मस्त असं बारीक काजूचं पेस्ट इथं तयार झालं आहे. याला पण मी बाजूला ठेवते. काजू पनीर मसाला करण्यासाठी इथं मी 400 ग्रॅम पनीर घेतली आहे आणि तसंच पाऊण वाटी हे अपूट काजू घेतलेली आहे. पनीर हे पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये काढून मग त्याचे तुकडे करायचे आहेत. आणि त्याचबरोबर एका कढईमध्ये मी तेल घेतली आहे आणि तेल कोमट झाल्यानंतर हे सगळेच काजू इथं मी तळून घेत आहे. आणि हो बरं का मंडळी, इथं मी जे तेल दाखवलेलं आहे ते इथं प्रमाण एकदम जास्त झालेलं आहे. तुम्ही हे अर्ध्याला अर्ध कमी करा. आता इथं एकदम सोनेरी कलरचे मी काजू तळून घेतले आहे आणि त्याचबरोबर हे पनीर पण आपल्याला तळून घ्यायचं आहे. इथं आता ताटातलं सगळंच पनीर मी ह्या कढईमध्ये सोडत आहे आणि 2 मिनटापर्यंत व्यवस्थित याला परतायचं आहे. आणि किंचित असं थोडंसं पनीरनं कलर बदललं की लगेच आपल्याला हे काढायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, हे मलाई पनीर आहे त्याच्यामुळं त्याला जास्त उशीरपर्यंत नाही तळलं तरी पण चालेल. त्याच्यासाठी मी आता थोडंसं कलर बदललं की लगेच हे पनीर बाजूला काढत आहे आणि व्यवस्थित कढईमधून नितरूनच हे सगळंच पनीर कढईच्या बाहेर आपल्याला काढायचं आहे. आणि आपण पाहू शकता थोडंसंच पनीरचं कलर इथं बदललेलं आहे. आता याला पण मी बाजूला ठेवते. आता पनीरची भाजी आपण फोडणी टाकूया. त्याच्यासाठी या तेलामध्ये मी 1 मोठा चमचा असं कसुरी मेथी घेतली आहे आणि ते कसुरी मेथी पण आपल्याला व्यवस्थित चोळून असं ह्या तेलामध्ये घालायचं आहे. आणि त्याचबरोबर मी इथं 5 हिरवी मिरची पण घेतलेली आहे आणि ते पण ह्या तेलामध्येच इथं आपल्याला सोडून द्यायचं आहे, जेणेकरून ही मिरची पण थोडीशी तळून निघेल. आणि त्याचबरोबर आपण जे कांदा आणि टमाट्याचं प्युरी तयार केलं होतं ती सगळीच प्युरी आपल्याला ह्या गरम तेलामध्ये इथं घालायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, आता हे घातल्यानंतर याला परत व्यवस्थित इथं आपल्याला परतायचं आहे. जोपर्यंत प्युरीमधलं सगळंच पाणी कमी होईल आणि ते कलर बदलेल तोपर्यंत आपल्याला इथं परतत राहायचं आहे. आणि 5 ते 10 मिनटानंतर आपण पाहू शकता तेलामध्ये प्युरी आता व्यवस्थित इथं परतली गेलेली आहे. म्हणजेच ह्याचा कलर पण इथं बदललेला आहे. शिवाय त्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण पण इथं कमी झालेलं आहे. मंडळी, तुम्ही आता पाहू शकता इथं एकदम परफेक्ट असं प्युरी परतून तयार झालं आहे. आता त्याच्यामध्येच मी इथं सुके मसाले घालणार आहे आणि त्याच्यामध्ये आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा पनीर मसाला, अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट. आता एवढं झाल्यानंतर हे आपल्याला तेलामध्ये 2 मिनटापर्यंत व्यवस्थित इथं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळेच मसाले तेलामध्ये व्यवस्थित शिजेल. आणि त्याचबरोबर इथं मी थोडंसं गरम मसाला देखील घालणार आहे. आता 2 मिनटापर्यंत हे मसाले परतून घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक गॅसवरच मी हे सगळे मसाले परतून घेत आहे. आणि आता एकदम छोट्या चमच्यानं मी इथं अर्धा चमचा हे गरम मसाला घातले आहे. हे गरम मसाला घरचंच आहे, घरच्याच मसाल्यापासून मिक्सरमध्ये वाटलेले हे गरम मसाले आहेत. आता हे पण ह्या कढईमध्ये घालून 2 मिनटापर्यंत व्यवस्थित इथं परतले आहे. आणि जे आपण काजूचं पेस्ट तयार केलं होतं
ते पण मिक्सरमधून मी इथं घालत आहे. आणि हे पेस्ट मिक्सरमधून सगळंच आपल्याला इथं चमच्याच्या साहाय्यानं काढायचं आहे आणि मिक्सरमध्ये काहीही ठेवायचं नाही. मग अशा पद्धतीनं मी सगळंच हे पेस्ट या कढईमध्ये घातलेली आहे आणि तसंच हे आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आपण पाहू शकता मंडळी, आता हे मिक्सरचं भांडं मी असंच बाजूला ठेवते आणि जे पेस्ट घातले होते ते कढईमध्ये आता व्यवस्थित असं इथं 2 मिनटापर्यंत सगळंच परतून घेत आहे. आणि हो बरं का मंडळी, आता ह्या ग्रेव्हीला मस्त असं तेल पण इथं सुटत आहे. आता त्याचबरोबर मी इथं हे तळलेलं काजू आणि तसंच हे पनीर घालत आहे आणि हे दोन्ही वस्तू घातल्यानंतर पण आपल्याला हे व्यवस्थित इथं परतायचं आहे. आणि आपण पाहू शकता मंडळी, जसं काजूचं पेस्ट इथं शिजेल तसं हे ग्रेव्ही अजूनच तेल तेल होईल. म्हणूनच मंडळी सुरुवातीलाच सांगितले तेलाचा वापर एकदम कमी करा. आता माझ्या हातून हेच चूक झाली. मला तेल थोडं कमी वापरायचं होतं, पण माझ्या हातून तेलाचा वापर थोडं जास्त झालं. त्याच्यामुळं हे भाजी पण थोडंसं जास्तच असं तर्रीदार असं झालेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ इथं घालायचं आहे. मीठ आपल्या सोयीनुसारच घाला आणि छोट्या चमच्यानं एकदम थोडंसं असं आपल्याला अर्धा चमचा साखर देखील इथं घालायचं आहे. अहो मंडळी, थोडीशी साखर घातल्यानं आपली भाजीची चव आणखीनच वाढणार आहे. त्याला एकदम भन्नाट अशी टेस्ट येणार आहे. त्याच्यासाठी एकदम छोट्या चमच्यानं अर्धा चमचा एवढंच साखर घालायचं आणि ह्या भाजीला व्यवस्थित असं इथं परतून घ्यायचं. मग 2 मिनिट परतणं झाल्यानंतर इथं मी 1 ग्लास एवढं कोमट पाणी केलं आहे आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये काजूची पेस्ट राहिली होती त्याच्यामध्ये हे गरम पाणी घालून नंतर मिक्सर जरा धुतल्यासारखं करून ह्या भाजीमध्ये घातली आहे. आणि जर आपल्याला वाटत असेल आणि थोडंसं पाणी लागणार आहे तर आपण आणि थोडंसं पाणी इथं घालू शकता. मग हे सगळं घातल्यानंतर इथं 2 मिनटापर्यंत व्यवस्थित आपल्याला हे भाजी परतून घ्यायचं आहे आणि शिवाय लास्टला इथं कोथिंबीर देखील आपल्याला घालायचं आहे. आता 2 मिनटापर्यंत भाजी हे व्यवस्थित बारीक गॅसवर इथं शिजू द्यायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, काजूचं पेस्ट हे कढईच्या खाली लागून चिटकण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं गॅसची फ्लेम हे एकदम बारीकच ठेवा. मोठी फ्लेम करून काजूची पेस्ट घातल्यानंतर भाजी करू नका, नाहीतर हे करपण्याची शक्यता असते. आता आपण पाहू शकता मंडळी, मस्त असा आपलं काजू पनीर मसाला इथं तयार झाला आहे. ह्या भाजीचा कलर तर एकदम भारी आलेलाच आहे आणि शिवाय खाण्यासाठी तर एकदम भारीच झालेला आहे. मग काय म्हणता मंडळी, हॉटेलमध्ये जाऊन ही भारीची भाजी खाण्यापेक्षा घरीच करून खाल्लेली कधीही चांगली, हो का नाही? मग काय मंडळी, वाट कुणाची पाहता? येताना काजू पनीर मसाला जेवायला. आहे ना पूर्ण सोपी पद्धत? मग काय मंडळी, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत दुसऱ्या ह्याच्यावर बघत असाल तर व्हिडिओला नक्की फॉलो करा. गरमागरम फुलक्यांसोबत ही भाजी सर्व करा. गॅरंटी देऊन सांगते, लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच ही भाजी आवडेल. परत भेटू.